नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी येते. पश्चिम बंगालमधल्या ठाकूरनगर येथील रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडालेला आहे. गदारोळ झाल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं भाषण अवघ्या 14 मिनिटांमध्येच उरकावं लागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्यासाठी उभे राहिले आणि काही वेळा बोलल्यानंतर गर्दी आणि गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना माईकवरून आवाहन करत शांत राहण्यास सांगितलं. मात्र लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गदारोळ करायला सुरुवात केली. ज्यानंतर अवघ्या 14 मिनिटातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण आटोपत घेतलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये खरं तर हे भाषण सुरू होतं आणि 14 मिनिटातच मोदींना या गदारोळामुळे हे भाषण आवर्त घ्यावं लागलं. यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि काही लोक जखमी झाल्याचं देखील कळत आहे. गर्दीमुळे मोदींनी आपलं भाषण आटोपलं असं देखील सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी एका सभेला संबोधित करत होते. नरेंद्र मोदींच्या या रॅलीला प्रचंड गर्दी देखील झाली होती आणि याच वेळेस नेमका हा गदारोळ झालेला आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरीच्या भीतीनं मोदींनी आपलं भाषण आटोपत घेतलं आणि अवघ्या 14 मिनिटांमध्येच मोदींनी हे भाषण आटोपलेलं आहे. भाषणात मोदींनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केलेली आहे, निशाणा साधलाय. मोदींना भाषण अवघ्या 14 मिनिटातच आटपावं लागलेलं आहे. आजवर तासाची भाषणं मोदींनी खरं तर दिलेली आहेत अनेक रॅली आणि सभांमधून, परंतु आज मात्र पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 14 मिनिटात मोदींना हे भाषण आटपावं लागलं, कारण प्रचंड गर्दी गदारोळ झाला होता. लोक देखील जखमी झालेली आहेत या ठिकाणी आणि म्हणूनच मोदींनी हे भाषण जे आहे ते आटोपत घेतलं. लोकांच्या गर्दीला आवर घालताना यावेळेस प्रशासनाच्या देखील पुरतं नाकीनं वालं होतं. ममता दीदी भाजपला घाबरत असल्याची टीका मोदींनी पश्चिम बंगालमधील ठाकूरनगरमधील सभेत केली. भाजपला पश्चिम बंगालमधून चांगला पाठिंबा मिळतोय, त्यामुळे ममता दीदी या भाजपला घाबरतायत अशी टीका मोदींनी यावेळेस केली. पश्चिम बंगालमध्ये लोकांची हत्या केली जात असल्याचा आरोप मोदींनी केलेला आहे. तसंच काँग्रेस सरकारनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळेस मोदींच्या सभेला मोठी गर्दी देखील झाली होती. याच सभेमध्ये आपण बघतोय की मोदींनी 14 मिनिटांच्या या भाषणात ममता दीदींवर मात्र जोरदार टीका केली. ममता दीदी भाजपला घाबरतायत कारण भाजपचा जनाधार वाढतोय. ये दृश्य देखने के बाद मुझे समझ आ रहा है कि दीदी हिंसा पर क्यों उतर आई है. ये आपका प्यार है, जिसके डर के कारण लोकतंत्र का बचाव के नाटक करने वाले लोग निर्दोष लोगों की हत्या करने पर तुले हुए हैं. कि अभी कुछ राज्यों में कर्ज माफी के नाम पर किसानों से वोट मांगे गए, परिणाम क्या हुआ? ऐसे किसानों की कर्ज माफी हो रही है जिसने कभी कर्ज लिया ही नहीं. जिसने कर्ज लिया उसकी 2.5 लाख रुपए की माफी का वायदा किया था और माफी हुई 13 रुपये की. ये कहानी मध्य प्रदेश की है. वही राजस्थान में तो सरकार ने हाथी खड़े कर दिए. वहां तो अब ये बहाना बनाया जा रहा है कि हमें तो पता ही नहीं था कि किसानों का कर्ज माफ करने से इतना बड़ा बोझ पड़ेगा.